हळद आवक कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत 20 मार्च. नवीन हळदीचे लॉट पण आलेले आहेत. नवीन हळदीची अरायवल पण होत आहे. नवीन माल आहेत चांगल्या पद्धतीचे, पण पाहिजे तेवढं उत्पन्न होत नाही नवीन मालामध्ये. पण शेतकऱ्यांचा अनुमान येत आहे की दरवर्षी ज्याप्रमाणे हळद होते त्याप्रमाणे हळदीचे उत्पन्न निघत नाही. जर उत्पन्नात घट आली तर हळदीचे बाजारभाव वाढण्याचे चान्सेस 100% आहेत. पण डिपेंड आहे उत्पन्नात घट. जास्तीत जास्त माल पाडव्याच्या मुहूर्तावर येतात कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतला. तर आता पाडव्याच्या मुहूर्तामध्ये कशा प्रकारे आवक राहते त्यावर पण हळदीच्या बाजारभावाचं भरपूर काही डिपेंडंट आहे. ॲग्रोवनच्या स्टेटमेंटनुसार 80,000 टन हळदीची घट होण्याची शक्यता आहे. पण ॲक्च्युली जो वसमत रिजनचा भाग आहे तो मॅक्सिमम पाडव्याच्या नंतर हळदीची जी काही काढणी आहे ती सुरू होते. तर गुढीपाडवा झाल्याच्या नंतर लक्षात येईल की हळदीच्या उत्पन्नामध्ये घट आहे की वाढ आहे. ते तुमची काय राय आहे आणि तुमच्या एरियामध्ये कसं हळदीचं उत्पन्न निघत आहे कमेंट करून नक्की कळवा.